सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार मयूर जाधव येतोय बॅक टू द डगआउट. थँक्यू मयूर जाधव. खऱ्या अर्थानं वसई विरार अंडाराम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं जी स्पर्धा पाठच्या आठवड्यात आपण पाहायला गेली तर छत्रपती चषक आणि त्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता. परंतु क्रिकेटचा खेळ आहे ना, क्रिकेट कधी कधी तुम्हाला हिरो बनवेल तर कधी कधी विलन देखील बनवेल. आणि हाच क्रिकेटचा खेळ खऱ्या अर्थाने हे उत्तम उदाहरण मैदानामध्ये दाखवत असताना आपण पाहतोय. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये येत असताना तो धावेंचा श्रीगणेश केला जातोय. स्वतः कर्णधार निखिल तांडेला यावेळेला एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये थोडासा फंबल आहे. सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना आपण पाहतोय आमचे साथी समालोचक खऱ्या अर्थानं द व्हॉइस ऑफ नवापूर आणि एक वेगळ्या एनर्जी एक वेगळ्या फ्लो मध्ये सातत्यानं आपण ज्यांचा अंडाराम क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त आवाज ऐकतोय असे कौस्तुभजी मेहर यांचा आपण या अगोदर आवाज ऐकला. आता आमच्या सोबतीनं आयुष नाईक एक यंगस्टर आणि एक प्रचंड मोठी ओढ आहे खऱ्या अर्थानं. घरचा खऱ्या अर्थानं तितकाच मोठा विरोध आहे आणि त्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. परंतु ते आमच्या सोबतीनं प्रचंड मोठी आवड स्वतःच्या पैशानं ट्रॅव्हलिंग करत आज नारंगीच्या मैदानामध्ये येत असताना आपली आवड आपलं पॅशन हे जोपासत असताना आयुष आमच्या सोबतीनं जॉईंट होतोय. वेलकम बॅक आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचं सरचं स्वागत. दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसामधली डी ग्रुपची दुसरी मॅच SSP एकनिष्ठ बॉलिंग. मोठा फटका मारलाय. खूप चांगली फिल्डिंग. पहिल्या बॉलला मयूर जाधव गोल्डन डकचा शिकार झाला होता. न्यू बायकरमॅन छत्रपती चषकचा मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू यावेळी डगआउट मध्ये आहे. आता चौकारांची गरज आहे. निखिल पाटीलने सिंगल खेळलाय. निखिल पाटील सुद्धा फॉर्म मध्ये चालू आहे. निखिल पाटीलच्या बॅट मधून चौकार येणार. निखिल पाटील दोघे निखिल पाटील आहेत. नॉन स्ट्रायकेला पण निखिल पाटील, स्ट्रायकिंगला पण निखिल पाटील. नो ओ नो. आता काय येस नो +1 आणि त्या दोन धावा धावफलकामध्ये येत असताना आपण पाहतोय खऱ्या अर्थानं असोसिएशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा ते रूल्स अँड रेग्युलेशन आपल्यापर्यंत आज देखील वाचले जातील. अतिरिक्त फ्लाईट आणि त्यावर पंच यावेळेला नो आणि नोच्या रूपानं ऑनसाईडच्या दिशेनं ढकललेला तो फटका चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. स्वतःला चांगल्यारीत्या ढकलत असताना झोकून देत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 8 धावा धावफलकावर आहेत. खरं अर्थानं आयुष मयूर जाधव गोल्डन डकचा शिकार आणि त्यानंतर एकीकडे निखिल तांडेलला आपण पाहतोय, दुसरीकडून निखिल पाटील आहे. छोटा डान या नावाने एक त्यांना वेगळी प्रसिद्धी आहे. आणि हे दोन खेळाडू आता निखिल ह्या दोन खेळाडूंना मैदानामध्ये संकटमोचक खेळ करावे लागेल. परंतु गोलंदाजी मार्कवर एक अष्टपैलू खेळाडू पाचच्या 4 ते 5 मॅच मध्ये ज्या खेळाडूंना अगदी प्रभावित करून अनेकांना सोडले असा सूरज आता गोलंदाजी मार्कवर आहे. अर्थातच काय बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आहे. 3 यंगस्टर एकमेकांच्या विरोधात आहेत. यस नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्टचा लढत आहे. आणि माझ्याकडनं चुकी झाली. निखिल तांडेल होता, मी निखिल पाटील बोलला. निखिल पाटील समोर नो +4. यावेळीचा चेंडू पाठवलाय सीमा रेषा पार. चौकार. चिकना पोरगा बैसल है रूपान देखना. चिकना पोरगा बैसल है. क्रिकेटर नवरा करायचा है मला. क्रिकेटर नवरा करायचा है. थँक्यू. आणि डिझेमॅनने चांगला उल्लेख केला. खऱ्या अर्थानं ज्या प्रकारचं हे क्रिकेटचं वेळ आहे आणि आजकाल मुली देखील तेच म्हणतात आम्हाला क्रिकेटर नवरा पाहिजे. क्रिकेटचं एक वेगळं वेळ खऱ्या अर्थानं हा क्रिकेटचा खेळ आणि ह्या खेळानं म्हटलं जातं ना की कोणाला प्रेमाची नशा तर कोणाला दारूची नशा. परंतु आम्ही क्रिकेटचे चाहते आहोत. आम्हाला फक्त आणि फक्त बॅट आणि बॉलची नशा. आणि हाच तो खेळ आज खऱ्या अर्थानं
नारंगीचे एक ऐतिहासिक मैदानामध्ये आपण पाहतोय. लोअर फुलटाचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड. दिप्तेश आहे, कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. फेकीत नेकी आणि धावचीच्या रूपानं निखिल तांडेल दुसरा गडी येतोय डगआउटच्या दिशेनं. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण क्रिकेट हाय तो जीव की प्राण. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. दीप जाधव 4 चेंडूचा खेळ झालाय. 15 धावा धावपलकावरती आहे. अजूनही छोटा डाऊन मैदानाच्या आतमध्ये यावेळेस काय पाठवलाय सुद्धा सीमा रेषा पार चौकार. धुआधार खेळ आतापर्यंत. आणि आयुष खऱ्या अर्थानं चंद्रकांत शेटे द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंदू शेटे यांची आठवण करून देणारी ती झळक होती. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. पहिल्या 12 चेंडूमध्ये आतापर्यंत धावफक फ्लाइंग स्टार्ट आहे. नक्कीच 2 गडी खऱ्या अर्थानं डगआउटच्या दिशेने आहेत, परंतु धावा धावफकावर चांगल्या रीत्यानं आतापर्यंत खोऱ्यानं धावा धावफकावर येत आहेत. ऐकूयात पुन्हा एकदा संगीत कक्षाच्या दिशेनं डीजेची धून. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेट क्रिकेट आमचा जीव की प्राण. आणि हाच क्रिकेट खऱ्या अर्थानं म्हणजे म्हटलं जातं ना की लाखो अरमानों को जलाकर हमने ये शौक पाले. कोई पूछे तो बता देना कि ये सारे बंदे ये सारे पगले क्रिकेट के दीवाने हैं. आणि म्हटलं जातं ना कोणाला EMIचं टेन्शन असेल, कोणाला नोकरीचं टेन्शन, कोणाला धंद्याचं टेन्शन असेल, कोणाला फॅमिलीचं टेन्शन असेल, परंतु आम्हाला क्रिकेट पाहायचं आहे, आम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. आणि ह्याच खेळाचे खऱ्या अर्थानं 365 दिवस आम्ही क्रिकेट चाहते एक वेगळी चर्चा करत असतोय. हाच खेळ खऱ्या अर्थानं आज आम्हाला वेगळं एक वेड लावून ठेवतोय. ह्याच खेळानं खऱ्या अर्थानं आज आम्हाला लाखोंचा मित्रपरिवार दिलाय. आणि ह्याच खेळानं आज आम्हाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिलाय. आणि हाच तो खेळ आज खऱ्या अर्थानं आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित नारंगी बिग बॅश लीग सीझन 2 2026 हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ. सूरज येतोय. तिसरं षटक मार्गस्थ. आतापर्यंत धावफकावर आपण पाहायला गेलं तर 23. आणि त्यानंतर येणारा अजून एक नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ अर्नाला. छोटा डॉन आता मैदानामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालतोय. करून खेळी कमवलं त्याने नाव. यस, थँक्यू. अंडरआर्म क्रिकेट आहे आमचा डिझेमॅनला देखील संगीत कक्षाच्या दिशेनं पुन्हा एकदा प्रथमतः मी क्षमा मागतोय. तितक्याचा वेळ अंडरआर्म क्रिकेटमध्ये नसतो मित्रा, त्या कारणास्तव आपण मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा ते धावतं वर्णन आपण करतो. आतापर्यंत 28 धावा धावफकावर. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी असणार आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना लोअर फुलटाचा चेंडू. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, ही क्रिकेटची रणनीती. आणि त्या रणनीतीला त्या प्रकारचा खेळ करत असताना आता पुन्हा एकदा सिंगल धाव धावफकामध्ये घेतली जात आहे. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. निकम सर असते तर एक वेगळा आवाज आला असता, परंतु गंभीर सर खऱ्या अर्थानं त्यांची एक वेगळी ओळख आहे. त्यांची ॲक्युरेसी, त्यांची स्पष्टता ही त्यांची एक वेगळी ओळख. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. पहिल्या 18 चेंडूमध्ये धावफकावर 30 आहेत. 10च्या सरासरीनं आतापर्यंत धावफकावर नवयुग 11 जयस्मृती अर्नाला संघाचा धावतंय. तुर्ताच ऐकूया पुन्हा एकदा डीजेला. आमच्या महाराष्ट्र पोलिसांचा नाद लय वाईट बर का. खाली ठेवून बर्फाची लादी साहेब हांचनलय आतमधी. खाली ठेवून बर्फाची लादी साहेब हांचनलय आतमधी. हांचनलय आतमधी साहेब हांचनलय आतमधी. हांचनलय आतमधी साहेब हांचनलय आतमधी. 3 षटकारचा खेळ झालाय. 3 षटकारचा समाप्तीनंतर 28 धावा धावपलकावरती आहे. फ्लाइंग स्टार्ट आहे.
चौथा षटक मार्गस्थ आहे. चौथा षटक घेऊन येतोय वरून समोर असणार आहे अर्नाळाचा छोटा डॉन. आता बघू छोटा डॉनच्या बॅट मधून चौकार येतोय का नाही. गंभीर सर म्हणताय वाईड येणार. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड. छोटा डॉन अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. छोटा डॉननी खूप फ्लाइंग स्टार्ट केली आहे. कट केला आणि सिंगल रन धावफलकामध्ये ऍड. 32 धावा धावफलकावरती आहे. येणारे 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडू मध्ये किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल. वरून समोर दीप जाधवने सिंगल खेळलाय. वरून आलाय बॉल वरती. सिंगल. दीप म्हणतोय निखिलला की तू मारतोय तर तू स्ट्राईक घे, मी तुला सिंगल काढून देतो. वरून समोर निखिल पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. निखिलने सिंगल केलाय. निखिलला माहिती आहे कारण की आता स्कोर झालाय. जेव्हा मोठे फटकेची गरज असेल तेव्हा निखिल ते करून दाखवणार. त्याच्यामध्ये एक क्षमता आहे. न क्षमता आहे परंतु दुसरीकडून आयुष्य आपण पाहायला गेलं तर वरून या खेळाडूमध्ये देखील ती क्षमता आहे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 3 धावा धाफकावर येत असताना यावेळेला पुन्हा एकदा पाहायला न्याहाळला सोडून दिला. अर्थातच अतिरिक्त धाव ही धाफकामध्ये ऍड होत असताना धाफकावर आतापर्यंत 35 आहेत. 35 धावा धाफकावर येतात. कालच्या दिवसामध्ये 38, 37चा तो पाठलाग यशस्वी आपण पाहिला. परंतु आजचा दिवस पहिला सामना आणि गुरुदत्त मनवेलपाडा संघानं दाखवून दिलं त्यांची बादशाह. यंदाच्या वर्षामध्ये त्यांचा ज्या प्रकारचे इनफॉर्म आहे 30चा पाठलाग होता आणि सहज आणि सुपरित्या त्या धावांना अगदी चेस करत असताना आपण पाहिलं. पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. फेकी तितकीशी नेकी नाहीये परंतु रनिंग बिटवीन द विकेट तितकीशी चांगली नव्हती. निखिलला मैदान सोडावं लागतंय धावचीच्या रूपानं. अजून एक गडी येतोय डगआउटच्या दिशेने. चांगला गीत. छत्रपती चषकामध्ये नवयुग 11 जयस्मृती अर्नाळाने पिंजरा आणला. गावात धमाल केली. आता सुद्धा वाईट. गंभीर सर म्हणताय वाईट. येस रेफर केला गेलाय. आज नक्कीच टेक्निकल टीमची मदत यावेळेला घेतली जाते. परंतु छत्रपती चषक खऱ्या अर्थानं नवयुग 11 जयस्मृती संघानं आपल्या नावी केलं. परंतु कंगारू प्रीमियर लीग सरपंच चषक आणि त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं SSP एकनिष्ठ बोळीं संघ आपण यंदाच्या वर्षामध्ये नवीन हंगामातील नवीन स्पर्धा खेळत असताना खऱ्या अर्थानं त्या स्पर्धेमध्ये तो संघ देखील द्वितीय पारितोषिक. अर्थातच यंदाच्या हंगामामध्ये भया मोठ्या संघानं त्यानं देखील पराभवाची धूळ चारले. अर्थातच SSP एकनिष्ठ बोळीं संघ तितकाच ताकदवान आहे. एक्सपिरियन्स खेळाडूंचा भरडा त्यांच्याकडे देखील आहे. पंचांचा डिसिजन यावेळेला फेअर डिलिव्हरी आहे. अर्थातच निर्धाव चेंडू येतोय. हिमांशु पाटील आमचे मॅन्युअल स्कोरर आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. धाफकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 36 आहेत. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 36 धावा धाफकावर येणारी 24, 37चा पाठलाग धाफकावर करायचंय. तुर्ताच पुन्हा एकदा ऐकूयात संगीत कक्षाच्या दिशेने डिझेला. धन्यवाद. आणि हे संपूर्ण त्यांचे आर्थिक देणगीदार आहेत.
हे आहेत म्हणून खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धा गुण्या गोविंदानं थाटामाटात दरवेळेला पार पडत असताना आपण पाहतोय. त्यामध्ये आदरणीय सन्माननीय चेतन पाटील साहेब, अनिकेत पाटील साहेब त्यांच्या माध्यमातून त्या सांघिक आकर्षित करणाऱ्या 6 आपण पाहतोय. त्यानंतर धनुष पाटील साहेब त्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, नीरज धनुष पाटील साहेब त्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, निखिल वसंत पाटील यांच्या स्मरणार्थ बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज आणि त्यासाठी आकर्षित करणाऱ्या त्या ट्रॉफीज आपण पाहतोय. रंजनदादा पाटील, दोस्ती दिलाचा राजा माणूस, खऱ्या अर्थानं एक दानशूर व्यक्ती म्हणून ज्याकडे पाहिलं जातं त्यांच्या माध्यमातून डे नाईट 3 दिवस या स्पर्धेसाठी स्क्रीन. त्यानंतर दिनेश पाटील, अंकुश पाटील, श्री हॅलो चेक आई एकविरा कला केंद्र त्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, राजेश पाटील साहेब असतील, करण पाटील, प्रशांत पाटील साहेब, अनंत पाटील, यश, दिनेश मांगेला, किशोर किणी. वेळ जास्त जातोय मित्रांनो. SSP एकनिष्ठ बॅटर पाठवायचे. हे संपूर्ण आमचे आर्थिक देणगीदार आणि त्यांचं देखील आपण नामोल्लेखन कालच्या दिवसात, आजच्या दिवसात, उद्याच्या दिवसात आणि हे संपूर्णतः देणगीदार आणि त्यांच्या बळावर खऱ्या अर्थानं आज ह्या स्पर्धा गुण्या गोविंदानं प्रत्येक आठवड्यामध्ये 50,000 असेल, 70,000 असेल, 1 लाखाच्या आणि वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला खऱ्या अर्थानं आज सुखाचे दिवस आले. अंडरआर्म क्रिकेटला खऱ्या अर्थानं एक वेगळं ग्लॅमर आलं आणि त्यापाठचं कारण अर्थातच आमचे वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन आज असोसिएशन आहे. आज असोसिएशन पदाधिकारी खऱ्या अर्थानं खंबीरपणे संपूर्णतः आयोजकांच्या पाठी उभे असतात. त्या कारणास्तव ह्या स्पर्धा कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता प्रत्येक आठवड्यामध्ये ह्या स्पर्धा गुण्या गोविंदानं थाटामाटात उत्साहात पार पडताना आपण पाहतोय. आणि नक्कीच उल्लेख करावा असं वाटतं, मला वाटतं संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये एकमेव विरार असं स्टेशन आहे त्या ठिकाणी तब्बल 124 संघ, मग त्यामध्ये विरार क्रिकेट असोसिएशन असेल, वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन असेल आणि त्यामध्ये खेळणारे ते देखील अगदी वर्षभर सातत्यानं एकाच संघातून अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं खेळत असताना हे संघ सातत्यानं आपण पाहतोय. ह्या सर्व गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. तुर्तास पंचांच्या दिशेनं पंचांना विनंती असेल गंभीर सर, वेळ जास्त जातोय. नारंगी नगरी म्हटलं तर एक क्रिकेटचं आणि त्यांचं एक वेगळं नातं राहिलंय. अंडरआर्म क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल, आयोजक आणि आयोजकांच्या भूमिकेमध्ये सातत्यानं नारंगी म्हटलं तर एक वेगळं वर्चस्व आहे. म्हणजे पहा ना, ह्या स्पर्धेला लाभलेले पंच ते देखील दोन्ही नारंगी गावचे भूमिपुत्र आहेत. एकीकडे आपण विवेक पाटील सरांना पाहतो, दुसरीकडून गंभीर पाटील सर, परशुराम पाटील खऱ्या अर्थानं आज शिफ्ट आहेत साईनाथ नगरमध्ये, परंतु खरे रहिवाशी, खरा जन्म आज नारंगीचे आहेत. त्यानंतर संपूर्णतः आमची टेक्निकल टीम असेल, डीबीएनचा देखील नक्कीच उल्लेख करावा असा वाटतोय. त्यामध्ये डीबीएनचे सर्व प्रवीण पाटील असेल, धनंजय मांगेला, कॅमेरामॅन जयेश मांगेला, कार्तिक मांगेला, रोहित मांगेला असेल, ऑपरेटर आमचे नयन तांडेल असतील, आमचे मॅन्युअल स्कोरर अर्थातच हिमांशू पाटील असतील. ह्या स्पर्धेला जितक्या वेळ देता येईल तितक्या प्रत्येकानं देण्याचं ह्या स्पर्धेला काम केलं आणि त्या बळावर ही स्पर्धा आज चांगल्या पद्धतीनं अगदी कोणत्याही प्रकारचं गाळबोट न लागतं ही स्पर्धा आज चांगल्या पद्धतीनं पार पडत असताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर धावेंचा श्रीगणेश केला जातोय. पाठलाग धावफलकावर 37 आहे, 37चा पाठलाग करत असताना आज नवयुग 11 जयस्मृती अर्णाला पूर्ण टीम नाही आहे, परंतु जितक्या धावा बनवल्यात तितक्या पुरेशा असणार आहेत का त्यावर देखील तो विचार विनिमय केला जाईल. एक यंगस्टर खेळाडू आपण पाहतोय. आमच्या आयुषचा मला वाटतं तो मित्र आहे आणि आयुष त्याबद्दल देखील वर्णन करणार आहे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ यावेळेला अतिरिक्त धाव आमच्या सोबतीनं आयुष पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत. वेलकम आयुष. वाईट आलाय ओ यावेळेस काय, यावेळेस बॅटीची एज लागली, टिपलाय झेल भुवनेशनी, संपलाय बॅट्समॅनचा खेळ. साईनाथ महाराज की निघालो तुम्ही येता का.
नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय वरुण, ज्यांनी लास्ट ओव्हर मध्ये कमबॅक केलेला. वरूनने आल्याला सिंगल रन खेळलाय. मीत आलाय बॉल वरती. मीतला मी एकदा विचारलेलं, मीत तू येशील का, अंडर एजची टुर्नामेंट आहे. तो बोलला नाही, मला हरणावरून जमणार नाही. मी बोलला ठीक आहे. दीप जाधव मोठा फटका मारलाय, छोट्या रननी चेंडू अडवला. यावेळेस काय रनआउटची संधी. वरुणला मैदान सोडावं लागतंय. गॉन. दिसाचा हाट माझा पूर्वाव, तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसाचा हाट माझा पूर्वाव, तुमच्या सोनीला कोकण दाखवा. DJ Alpesh in the mix. लई दिसाचा हाट माझा पूर्वाव, तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसाचा हाट माझा पूर्वाव, तुमच्या सोनीला कोकण दाखवा. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय प्रथमेश. दीप जाधवनी पहिली विकेट घेतली आहे. मोठा फटका मारलाय. प्रेमने चेंडूला अडवलाय. सिंगल रन कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावपलकावरती आहे आणि 2 गडी बाद आहे. ऐकूया डीजेला, त्यानंतर वळूया मैदानाच्या दिशेने. लई दिसाचा हाट माझा पूर्वाव, तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसाचा हाट माझा पूर्वाव, तुमच्या सोनीला कोकण दाखवा. पहिला षटक दीप जाधवने पहिला षटक खूप चांगला टाकला दीप जाधवने. दुसरा षटक मार्गस्थ आहे. दुसरा षटक घेऊन येतोय निखिल पाटील, सबसे कातील आणि छोटा डॉन, अर्नाचा छोटा डॉन म्हणून त्याची ओळख आहे. अजून एक छोटा डॉन मीत. निखिल पाटीलने पहिला मोठा फटका मारलाय. यावेळी मीत कडून झाली आहे चुकी. चेंडू गेलाय सीमा रेषा पार, चौकार. आता वाईड आलाय. निखिल पाटील कडनं झाली आहे चुकी. मीत कडनं सुद्धा एक चुकी झाली आहे. हातामधून चेंडू निसटला. यावेळी खूप चांगला बॉल नाही. विकेट, मोठ्या विकेटचं पतन. गॉन. वन साइड हीरो हाय यो, वन साइड हीरो हाय. यस, थँक्यू. आणि खऱ्या अर्थानं चांगला उल्लेख केला की वन साइड हिरो आहे. मग बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, ह्या मॅच मध्ये निखिलचा वन साइड हिरो असा खेळ राहिलाय. आणि त्या प्रकारचा डीजे मध्ये देखील त्या प्रकारचा उल्लेख करत असताना आपण पाहतोय एक भलं मोठं आव्हान धाफक्यावर 37चा पाठलाग करायचं कालच्या दिवसामध्ये. साईबा विपक्ष DCC नवापूर आणि त्यावेळेला 37चा तो पाठलाग यशस्वीरित्या टीम साहेबानं केला होता. परंतु यावेळेला कोणता संघ विजयी होणार, कोणता संघ गुरुदत्त मनवेलपाडा आणि त्या संघाच्या विरोधात मध्ये खेळणार, त्यासाठी चालणारी ही लढत आहे. आतापर्यंत धाफक्यावर आपण पाहायला गेलं तर 12 धावा धाफक्यावर येतात. 1.4 चेंडूंचा खेळ. 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. 2 खेळाडूंमध्ये त्या प्रकारची क्षमता आहे. परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बुणेश खोतला आपण पाहतोय. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 12 धावा धाफक्यावर येत असताना पुन्हा एकदा पंच यावेळेला नॉट आउट म्हटले. अर्थातच निर्धाव चेंडू येतोय. पटचे 2 चेंडू आपण पाहायला गेलं तर
निर्धाव आहेत आणि पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, पहिल्या 12 चेंडूमध्ये धावफलकावर आपण पाहतोय 12 आहेत येणारे 12 चेंडूंचा खेळ. 12 मध्ये 25 धावा अजून देखील त्या धावफलकावर बनवायचे आहेत. अर्थातच डिफिकल्ट आहे, परंतु म्हटलं जातं ना की नामुमकिन नाही आहे. हा पिवळा रंग आणि पिवळा रंग खऱ्या अर्थानं त्यावर आपण पाहतोय आमचं कुलदैवत, आमचे आराध्य दैवत, आमची आगरी कोळी लोकांची शान, अर्थातच आमचं आई एकविरा माताई. आणि तो फ्लॅग आपण पाहतोय चेतन भोईर आहे, प्रचंड मोठा एक्सपिरियन्स खऱ्या अर्थानं नवयुग 11चा संघ. अशी एक ह्या तुर्ताच गडी बाद आहे. डीजेला संधी आणि त्यानंतर हा संघाबद्दल देखील आपण चर्चा करतोय. डगआउटच्या दिशेनं जातात. नवयुग 11 जयस्मृती अर्णाला संघ खऱ्या अर्थानं अशा प्रकारची संघ बांधणी. अनेक यंगस्टर खेळाडू आहेत आणि त्यांच्या सोबतीनं एक एक्सपिरियन्स खेळाडू, अर्थात प्रचंड मोठा अनुभव असणारा चेतन भोईर आहे त्यांच्या सोबतीनं. यस डिसिजन पंच वाईट +1 आहे. आमचा एसटी रक्षक थोडस बिझी होता. परंतु तो आत्मविश्वास आहे. त्या आत्मविश्वासानं आज खऱ्या अर्थानं तो मैदानामध्ये आणि त्या प्रकारचं यावेळेला क्षेत्ररक्षण क्या बात आहे. चांगला फील्ड केला जातोय. मूर्ती लहान आहे परंतु ह्या खेळाडूची त्या अंडर 2028 ज्या स्पर्धा होतात आणि त्यामध्ये ह्या खेळाडूची एक कीर्ती महान आहे. आणि ह्या खेळाडूला आपण त्या प्रकारचा खेळ करत असताना सातत्यानं आपण पाहिलंय. ही आमची संपूर्णतः टेक्निकल टीम आहे. नयन तांडेल खऱ्या अर्थानं आमच्यावर फोकस करत आहेत. दुपारचं सत्र आहे, ऊन आहे आणि त्या कारणास्तव आमच्या डोक्यावर तो नॅपकिन आहे. आमच्या सोबतीनं ती संपूर्णतः डीबीएनची टेक्निकल टीम असेल, आमचे साथी समालोचक कौस्तुभजी मेहर असतील, यंगस्टर समालोचक आमचा उभरता सितारा अर्थातच आयुष नाईक असेल. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा आपण वळतोय, पुश केला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना आतापर्यंत धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 16 आहेत. छत्रपती चषक आणि त्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट चेतन भोईर आणि तो गोलंदाजी मार्कवर असताना आता शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. शेवट पुन्हा एकदा गोड आहे, डायरेक्ट हिट आहे, परंतु पंचांचं डिसिजन. विवेक सर, टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. विवेक सर म्हणतात तुम्ही स्क्रीनवर पहा. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ती माहिती संपूर्णतः डीबीएन टीम अर्थातच नीट अँड क्लीन क्वालिटी, दूध का दूध पाणी का पाणी म्हणून या चॅनलकडे पाहिलं जातं. आणि डीबीएन म्हटलं तर नक्कीच तो उल्लेख करावा असा वाटतोय. संपूर्णतः प्रवीण पाटील, धनंजय मांगेला आणि त्यांची ही संपूर्णतः टीम आहे. त्यांच्या सोबतीला आमचे कॅमेरामॅन असतील जयेश मांगेला, कार्तिक मांगेला, रोहित मांगेला असेल, ऑपरेटर अंडरम क्रिकेट स्पेशलिस्ट नयन तांडेल असतील. डिसिजन यावेळेला OUT गडी बाद आहे. म्हटलं जाताना की ना उगवत्या सूर्याचा माज ना मावळत्या सूर्याचं लाज, असं आमचं हे डीबीएनचं नेटवर्क आहे. खऱ्या अर्थानं तो उल्लेख पुन्हा एकदा करावा असा वाटतोय. फिजिकल डिसॅबिलिटी जी स्पर्धा अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टेडियम अर्थातच वानखडे आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलं तर हेच नेटवर्क एक वसई तालुक्याचा एक वेगळा अभिमान होता. बुनेश खोत गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिला चेंडू यावेळेला येतोय डायरेक्टली मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अजून एक गडी येतोय डगआउटच्या दिशेनं. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. सूरज भुवनेशने पहिला चेंडूला विकेट काढली आहे. दुसरा चेंडू मारलाय. खूप चांगली फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षक चालू आहे नवयुग 11 जयस्मृती अर्नाळा या संघाची.
भुवनेशने चेंडू अडवला आणि सिंगल रन कंप्लीट. ओ मीत कडून चेंडू सुटणार नाही. मीतने अडवला चेंडूला आणि निर्धाव चेंडू आलाय. आता मॅच मध्ये उपचारित शिल्लक आहे. 2 चेंडू मध्ये काय मोठे फटके येतील का? सूरजच्या बॅट मधून मोठा फटका मारलाय, डॉट येणार. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. मॅच मध्ये उपचारित शिल्लक. सामना संपला, सामना जिंकला नवयुग जय स्मृती अर्नाळाने आणि पराभवाच्या छायेत जातोय SSP एकनिष्ठ बोळींज. थँक्यू.